नमस्कार बालमित्रांनो, आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण मराठी बालभारती इयत्ता तिसरी यामध्ये कविता क्रमांक 4 अंतराळवीर या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय आपण सोडवणार आहात। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा, प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। कवितेतील मुलाला कोठे जायचे आहे। आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। उत्तर, कवितेतील मुलाला चंद्रावर जायचे आहे। अशा प्रकारे आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ, मुलाला काय व्हायचे आहे। आता आपण याचं उत्तर लिहूया। उत्तर, मुलाला अंतराळवीर व्हायचे आहे। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई, मुलाला चंद्रावर कोणाला भेटायचे आहे। तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। उत्तर, मुलाला चंद्रावर सशाला भेटायचे आहे। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई, चंद्रावर जायची युक्ती किती सोपी या ओळीचा अर्थ काय। तर आता आपण याचा अर्थ लिहूया। पहा, उत्तर, मुलाला अंतराळवीराचा पोशाख व डोक्यावर टोपी घालून यानामधून चंद्रावर जाणे सोपे वाटते आहे, असा या ओळीचा अर्थ होतो। अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक पहिला एका वाक्यात उत्तर लिहा पूर्ण केलेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 2, चौकटी पूर्ण करा। यामध्ये कवितेतील मुलाने चंद्रावर जाण्यासाठी निवडलेले वाहन। तर याचं उत्तर असणार आहे यान। तर यान आपण या ठिकाणी असं उत्तर लिहायचं आहे। पुढील रिकामी जागा पहा, आ, कवितेतील मुलाने सोबतीसाठी निवडलेला प्राणी। तर याचं उत्तर लिहायचं आपण ससा। अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 2 पूर्ण झालेला आहे। त्यानंतर पुढे विचार करा व सांगा। यामधील पहिला प्रश्न आहे, अंतराळातील तुम्हाला माहीत असलेल्या 2 ग्रहांची माहिती सांगा। आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। पहा, उत्तर, तर पहिला ग्रह पृथ्वी, आपण त्याविषयी लिहूया। आपण राहतो त्या ग्रहाला पृथ्वी म्हणतात। पृथ्वीला निळा ग्रह म्हणतात। हा सूर्यमालेतील तिसरा ग्रह असून येथे सजीव सृष्टी अस्तित्वात आहे। पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात। त्यानंतर आपण मंगळ या ग्रहाविषयी या ठिकाणी माहिती लिहूया। याला लाल ग्रह असेही म्हणतात। मंगळ हा अंतराळात आपल्या पृथ्वीच्या अगदी शेजारी असणारा ग्रह आहे। आपल्या भारताने मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी मंगळयान नावाचे रॉकेट अंतराळात पाठवले होते। अशा प्रकारे आपण पृथ्वी आणि मंगळ या 2 ग्रहाविषयी माहिती लिहिली। या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 1 पूर्ण केलेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, अंतराळवीर झाल्यास तुम्हाला काय करायला आवडेल ते सांगा। आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। उत्तर, अंतराळवीर झाल्यास मला अंतराळात जाऊन पृथ्वी, चंद्र, तारे आणि ग्रह यांचा अभ्यास करायला आवडेल। अंतराळातून मला आपली पृथ्वी कशी दिसते ते पाहायचे आहे। तसेच मला चंद्रावर उतरून तेथे भारताचा तिरंगा झेंडा फडकवायचा आहे। त्यावेळी मला खूप आनंद होईल। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, लिहिते होऊया। यामध्ये प्रश्न पहिला आहे, कवितेच्या आधारे अंतराळवीर आणि चंद्र यांच्यातील संवाद लिहा। तर आता आपण ते लिहूया। पहा, बाल अंतराळवीर, नमस्ते चंद्र आजोबा, बघा मी शेवटी यानात बसून तुमच्याकडे आलोच। आता आपण चंद्र काय म्हणतो ते लिहूया। अरे वा, स्वागत मित्रा, पण तू तर खूप लहान आहेस, इथे वर कसा आलास। पुढे बाळ अंतराळवीर, मी आईला आधीच सांगितले होते की मला अंतराळवीर व्हायचे, म्हणून मग मी हा अंगभर खास पोशाख घातला आणि डोक्यावर गोल टोपी ठेवली। झाली की नाही तुमच्याकडे यायची युक्ती सोपी। चंद्र हसत काय म्हणतो पहा, शब्बास, तुझा पोशाख तर भारी दिसतोय, पण माझ्याकडे तू कशासाठी आलास। त्यावर बाल अंतराळवीर काय म्हणतो पहा, मी तुमचा पाहुणा बनून आलोय, आणि हो, तुमच्यावर राहणारा तो ससा कुठे आहे, मला त्याला सोबतीला घ्यायचा आहे। आता चंद्र काय म्हणतो तो पहा, तो बघ ससा तिथेच आहे, पण तू इथेच राहणार का आमच्यासोबत। बाळ अंतराळवीर काय म्हणतो पहा, नाही हो, तुमच्याकडे फिरून झाल्यावर मी येथून थेट मंगळ ग्रहावर स्वारी करणार आहे। चंद्र, वाह, तू तर खूप हिम्मतवान आहेस, अंतराळवीर बनून तुझी शान नक्कीच वाढेल। त्यावर बाळ अंतराळवीर काय म्हणेल पहा, हो, अजून मी लहान आहे, पण मोठेपणी हे स्वप्न मी नक्की पूर्ण करेन। चला चंद्र आजोबा, निघतो मी, टाटा। त्यावर चंद्र म्हणतो, बाय बाय मित्रा, नीट जा आणि खूप मोठा अंतराळवीर हो। अशा प्रकारे आपण बाल अंतराळवीर आणि चंद्र यांचा या ठिकाणी संवाद लिहिलेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, चांदोबा तुझ्या शाळेत आला तर काय होईल ते लिही। आता आपण याचं उत्तर लिहूया। उत्तर, चांदोबा शाळेत आला तर सर्व मुले खूप खुश होतील। शाळेत सगळीकडे लख्ख प्रकाश पडेल। चांदोबा पाठीवर दप्तर अडकवून आमच्या सोबत बसेल। तसेच मधल्या सुट्टीत मी चांदोबाला माझी पोळी भाजी देईल। खेळायच्या तासाला आम्ही चांदोबासोबत खूप खेळू।
तसेच चांदोबा आम्हाला अंतराळातील गमची जमती सांगेल. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बालभारती मराठी इयत्ता 3री यामधील कविता क्रमांक 4 अंतराळवीर या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना स्वाध्याय नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.